उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि दुपारची वेळ झाली की सगळ्यांचं लक्ष लागलेलं असायचं की गारीगारवाल्याकडं. गारीगारवाल्याची घंटी कधी वाजतीये आणि सगळ्यांना गोडसर थंडगार अशी गारीगार कधी खायला भेटतीये याकडेच लहान मुलांचं तर शक्यतो लक्ष लागायचं. पण आता गारीगार राहिल्या नाहीत, गारीगारवालेही येत नाहीत. तर अशा वेळी लहानपणीची आठवण जागी करणारी गारीगार आज आपण घरीच बनवणार आहोत. नमस्कार, मी सुचिता. आज आपण गारीगार कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने सांगते. इथे एका पातेल्यात आपण थंड पाणी घ्यायचं आहे. गारीगारचा आपण जो साचा घेतलेला आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे. यामध्ये तुम्ही कुल्फी बनवू शकता. त्याच मोल्डमध्ये मी इथे गारीगार बनवणार आहे. तर इथे आपण मोजून पाणी घ्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये आपण साखर घालायची आहे. तर मोठे 7 ते 8 चमचे मी यामध्ये साखर घातलेली आहे. साखर आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आणि अगदी चवीपुरतं अर्धा चमचा इतकं आपण मीठ घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काळं मीठ घातलं तरीही चालेल. आता इथे आपण 1 लिंबाचा रस यामध्ये पिळणार आहोत. लिंबू जर रसदार असेल तर अर्धा लिंबू वापरला तरीही चालेल. चवीनुसार लिंबाची मात्रा कमी जास्त करायची आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. शक्यतो थंडगार पाणी वापरा, म्हणजे काय की गारीगार लवकर सेट होते. आता साखर आपली बऱ्यापैकी विरघळलेली आहे. तर इथे आज मी 2 फ्लेवरमध्ये गारीगार बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण इथे पायनॅपल फ्लेवरची म्हणजेच अननसाची फ्लेवर असलेली गारीगार पाहत आहोत. तर इथे माझ्याकडे पायनॅपल इमल्शन आहे. इमल्शन म्हणजे काय तर यामध्ये कलर आणि इसेन्स या दोन्हीही गोष्टी असतात. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर तुमच्याकडे इमल्शन नसेल तर पिवळ्या कलरचा जिलेबीचा कलर येतो तो घातला तरीही चालेल. आणि इसेन्स म्हटलं तर आजकाल किराणाच्या दुकानात कुठेही पायनॅपल इसेन्स किंवा इतर फळांचे इसेन्स मिळून जातात. तर इथे आपण गरजेनुसार आणि फ्लेवरनुसार हे इमल्शन यामध्ये घालायचं आहे. थोडंसं टेस्ट करून पाहायचं. कलर थोडासा डार्क करायचा म्हणजे गारीगार दिसायला छान दिसते. तर इथे मी आणखी 3 ते 4 थेंब इमल्शनचे घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे इमल्शन नसेल, इसेन्स नसेल तरीही काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही यामध्ये कलर घातला तरीही चालेल. कलर घातल्याने काय होतं का मुलं आवडीने खातात. तर अशा प्रकारचा हा ऑनलाईन मागवलेला साचा आहे. जर कुणाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. मी खाली कमेंटमध्ये त्याची लिंक देईल. आता हे बनवलेलं जे आपण सरबत आहे ते यामध्ये घालायचं आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार कुठलाही कलर घालू शकता. अगदी मुलांकडून देखील तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना काय करायचा हा प्रश्न असतो. तर अशा वेळी त्यांना चांगल्या कामात व्यस्त करण्यासाठी अशा प्रकारचे कामं तुम्ही सांगू शकता. आता आपण दुसऱ्या कलरचं बनवणार आहोत. तर तेच जे सरबत होतं ते मी इथे घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा जिलेबीचा रंग घालणार आहे. त्याने ऑरेंज कलर येईल. अशा प्रकारे जिलेबीचा रंग शक्यतो सगळ्यांच्याच घरी असतो. तर तो यामध्ये मी घालणार आहे. आणि ऑरेंज कलर असल्यामुळे जर तुमच्याकडे ऑरेंज इसेन्स असेल तर ते घातलं तरीही चालेल. माझ्याकडे सुद्धा ऑरेंजचं इसेन्स नाही आहे, त्यामुळे मी फक्त यामध्ये कलर ॲड केलेला आहे. व्यवस्थित कलर ॲड करून मिक्स करायचं आणि कुल्फीच्या मोल्डमध्ये भरायचं आहे. आता ही गारीगार सेट करण्यासाठी आपल्याला जवळपास 24 तास लागतात. आपण घरी आपलं जे फ्रीजचं तापमान असतं त्यामध्ये ही फ्रीज व्हायला म्हणजे याचा बर्फ बनायला थोडासा वेळ लागतो. तर इथे माझ्याकडे हे ऑरेंजचं पल्प होतं. म्हणजे जर केक बनवत असतो आपण त्या ऑरेंज कलरचा ऑरेंज फ्लेवरचा जर केक बनवायचा असेल तर अशा प्रकारचं क्रश वापरलं जातं. ते माझ्याकडे होतं त्यामुळे मी ते घेतलं आहे. पण हे ऐच्छिक आहे, तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही. जे मार्केटमध्ये जे डीप फ्रीज असतात त्याचं तापमान जास्त असतं आणि त्याची पॉवरही जास्त असते. त्यामुळे अगदी ते 2 ते 3 तासात हे गारीगार सेट करतात. पण आपल्या घरच्या फ्रीजची पॉवर तेवढी नसते. त्यामुळे आपल्याला 24 तासासाठी तरी ही गारीगार जे आहे ते सेट करायला ठेवायचे आहे. आता उरलेलं जे हे सरबत आहे अशा प्रकारचे आईस क्यूबचा ट्रे आपला येतो त्यामध्ये मी भरून ठेवते की अगदी वेळेवर आपल्याला सरबत बनवता येईल. हे आईस क्यूब असे बनलेले आहेत. अगदी ग्लासमध्ये हे आईस क्यूब घ्यायचे. थोडंसं पाणी घातलं की आपलं झटपट असं सरबत तयार होईल. हे 24 तासानंतर मी इथे ही गारीगारचा जो ट्रे आहे तो बाहेर काढला आहे. तुम्हाला आता मी काढून दाखवते. कलरफुल छान मस्तपैकी आपल्या गारीगार तयार झालेला आहे. थोडंसं नॉर्मल पाण्यामध्ये जर हा ट्रे ठेवला तर पटकन लवकर डिमोल्ड होतं.
तर इथे अशा प्रकारे आपल्या गारीगार तयार झालेला आहे। तुम्ही ते पाहू शकता, त्याचा कलर किती छान आला आणि टेस्टही खूप छान झाली होती। अगदी लहानपणी आपल्या दारावर ज्या प्रकारची गारीगार विकायला येत होती अशाच प्रकारची गारीगार इथेही बनली आहे। मुलं देखील छान एन्जॉय करतात। मार्केटमध्ये जी गारीगार मिळते ती माहीत नाही कोणत्या पाण्यापासून बनवली असते, त्यामुळे घरच्या घरी आपल्या शुद्ध पाण्यापासून आणि अगदी हायजेनिकली आपण अशा प्रकारची गारीगार घरच्या घरी बनवू शकतो। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नक्की शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।